कलेक्टरांनी दिली काय? मी ह्या वर्षी 2024मध्ये नीटची परीक्षा दिली होती. माझे मार्क्स आल्यावर तर मला गव्हर्मेंट MBBS कॉलेज अपेक्षित होतं, पण जेव्हा मी माझी रँक बघितली तेव्हा मला असं बिलकुल वाटलं नाही की मला MBBS गव्हर्मेंट मिळेल, कारण कट ऑफ खूप हाय गेला आणि माझी रँक खूप खाली आली आहे. कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं की NTAने ग्रेस मार्क्स दिले आहेत काही स्टुडंट्सला, कारण त्यांचा टाईम वेस्ट झाला होता. ह्याच्या आधी असं कधीच काहीच नव्हतं केलं आणि त्या ग्रेस मार्किंग्समुळं खूप कट ऑफ वाढला आहे. माझी रँक खाली आली आणि मला गव्हर्मेंट MBBS कॉलेज जे मिळणार होतं ते हुकलं माझ्या हातून. एवढी मेहनत केलेली, दिवसेंरात्र 12-12 तास रोज अभ्यास केलेला सगळा वाया गेल्यासारखा वाटतोय मला. श्रीपतराव भोसले स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय येथे 11वी-12वी करून नीट करत आहे. माझी तरी NTAला एवढी विनंती आहे की नीटचा पेपर पुन्हा व्हावा, कारण आमचे खूप मार्क कमी झालेले आहेत आणि आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सर्वांच्या वतीने नीटचे पेपर पुन्हा व्हावेत आणि आम्हाला आमचा न्याय भेटावा. तुला का असं वाटतं की तुझे मार्क कमी झाले? कारण NTAने बरेच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन मार्क वाढी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे. ती पेपर फुटी होऊ नये आणि आम्हाला आमचा न्याय भेटावा एवढीच आम्हाला आमची मागणी आहे. भले तुम्ही CBI चौकशी करा, अगर काही करा, पण ह्याच्यामध्ये चौकशी झालीच पाहिजे आणि आम्हाला